नमस्कार मित्रांनो, ज्या लोकांना ऑप्शन सेलिंग करायची इच्छा आहे बट त्यांना अजूनही वाटतंय की ऑप्शन सेलिंग करण्यासाठी हाय मार्जिन रिक्वायरमेंट आहे, तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एकदम इझी वे मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ऑप्शन सेलिंग तुम्ही एकदम छोट्या कॅपिटलमध्ये कशा पद्धतीने स्टार्ट करू शकता. ठीक आहे, सगळ्यात पहिलं मी काय करतो, निफ्टीची ऑप्शन चेन ओपन करतो. ऑप्शन चेन ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पाहायला भेटेल, या साईडला तुम्हाला कॉल साईडच्या स्ट्राईक प्राइस पाहायला भेटतील आणि या साईडला पुट साईडच्या स्ट्राईक प्राइस पाहायला भेटतील. इथं तुम्ही जर पाहायला गेला तर 22,450 चा ऍट द मनीचा जर तुम्ही कॉल ऑप्शन जर शॉर्ट केला तर या साईड तुम्हाला मार्जिन मागत आहे ते 1,90,000 रुपयाचं मार्जिन तुम्हाला काय करत आहे, मागत आहे. आता हे मार्जिन तुम्ही कसं पद्धतीने कमी करू शकता, तर सिंपल सी गोष्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही कॉल ऑप्शन जर तुम्ही शॉर्ट केलेला असेल ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, फार आउट ऑफ द मनी मध्ये जाऊन 4 ते 5 रुपयाचं तुम्हाला काय करायचं आहे, एक कॉल ऑप्शन बाय करायचा आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला 23,000चा एक आपल्याला कॉल ऑप्शन पाहायला भेटतो, एक 4 रुपयाच्या आसपास ट्रेड करत आहे, तो आपण काय करूया, बाय करूया. आता तो बाय केल्यानंतर जे आपलं 1,90,000 रुपयाचं जे मार्जिन होतं ना, ते सरळ सरळ आपल्याला डायरेक्ट आता आपल्याला 74,000 रुपयाचं मार्जिन आपल्याला फक्त आणि फक्त मागत आहे. सेम अशा पद्धतीने तुम्ही पुट साईडला पण करू शकता. जो पुट साईड जी स्ट्राईक प्राइस तुम्ही सेल करणार त्याच्या फार आउट ऑफ द मनी मध्ये जाऊन 4 ते 5 रुपयाचं तुम्ही काय करू शकता, एक स्ट्राईक प्राइस बाय करू शकता. म्हणजे तुम्हाला तो हेज होऊन जाईल आणि हेज झाल्यामुळे तुम्हाला काय करेल, तुमचा ब्रोकर तुम्हाला मार्जिन बेनिफिट देईल. ठीक आहे, रील आवडली असेल तर रीलला लाईक